अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. खूप दिवसानंतर अतिशय सुंदर असा स्वामी अनुभव घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. सगळ्यात आधी महाराजांची कुठलीही सेवा करा. आपण जर आपल्या आयुष्यातली नौका महाराजांच्या स्वाधीन केलेली आहे तर चिंता कधीच करायची नाही. तुमच्या आयुष्यात जरी कधी मानसिक, शारीरिक, आर्थिक संकट आले तरी सुद्धा खंबीरपणे महाराज माझ्यासोबत आहे हेच मनात धरायचं आणि तुमचं कार्य, आपलं कार्य आहे सेवा करणं, ते सातत्य ठेवायचं. आपल्याच परिवारातील एका ताईंचा अनुभव आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ताईंना गर्भधारणा झाली. गर्भधारणा झाल्यावर सुरुवातीचे 7 महिने ताईंसाठी खूप जास्त अवघड होते. त्यांना 7 महिन्यांपर्यंत कंप्लीट बेड रेस्ट होती. बेड रेस्ट म्हणजे काय तर सगळ्यांना माहिती आहे, कंप्लीट आराम करायचा. म्हणजे फक्त जेवायला, ह्या गोष्टीला जेवण किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यासाठी उठायचं. बाकी त्यांना कंप्लीट आणि कडक बेड रेस्ट होता. आणि त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन होते. आता आजकाल असं झालं आहे की गर्भधारणा राहणं आणि बाळ सुखरूप येणं हे खरंच खूप मोठं चॅलेंजिंग झालं आहे. 9 महिने एका आईची खूप मोठी परीक्षा असते ती. कारण हे जे वातावरण आहे किंवा ज्या घटना आपण नेहमी ऐकत असतो त्याच्यामुळे खरंच भीती वाटते. आणि महाराजांना तीच प्रार्थना आहे की प्रत्येक बाळ हे सुखरूप जन्माला येऊ. ताईंचं काही तसंच झालं. अवघी ताई 5 महिन्याच्या गरोदर असताना त्यांना गर्भपात करावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता तर तुम्हाला गर्भपात करावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. पण या संपूर्ण कालावधीमध्ये 7 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठलेही नियम अटी न पाळता ताईंनी अखंड महाराजांचं नामस्मरण केलं आणि जेवढं जमेल तेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी तारक मंत्राचं पठण केलं. ह्या 2 सेवा त्यांच्या सातत्याने घडत होत्या. जेव्हा पण त्या डॉक्टरांकडे जायच्या तेव्हा त्यांना नेहमी महाराजांचं मंदिर दिसायचं किंवा महाराजांचा फोटो दिसायचा, महाराजांची मूर्ती दिसायची, त्यांना काही ना काही महाराज दिसायचे. खरं तर आपण कुठलंही काम करत असताना महाराज आपल्याला दिसणं हा निव्वळ योगायोग असतो का? तर बघा, महाराज नेहमी म्हणत असतात, तू कुठल्याही कामाला जात असतो तेव्हा माझं तुझ्याकडे लक्ष आहे. जेव्हा तुला मला बघावंसं वाटतं त्यावेळेस तू मला हाक जरी मारली तरी मी तुझ्या समोर येऊन उभा राहतो. तर हे काही त्याच प्रकारचं होतं. ताईंचं असं झालं की दवाखान्यात जाताना त्यांना बऱ्याच वेळा महाराज दिसले आणि हो, माझा काही गर्भपात होणार नाही असा मनात त्यांना एक निश्चय झाला. बोलता बोलता 7 महिने सरले. 8वा महिना लागला आणि ताईंची डिलिव्हरी करावी लागली. जसं तुम्हाला सांगितलं की थोडेफार गर्भधारणामध्ये त्यांना अडचणी निर्माण झाल्या, म्हणून 8व्या महिन्यातच त्यांना हे सगळं म्हणजे बाळ त्यांचं जन्माला आलं. आता सुरुवातीच्या काळी असं म्हणतात की जेव्हा 8व्या महिन्यात बाळ जन्माला येतं तर ते थोडंसं अवघड असतं, थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं किंवा 8व्या महिन्यात येणारं बाळ जगतं असं नाही. पण आता विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की सध्याच्या घडीला तसं काही राहिलं नाही आहे. हो, पण जेव्हा 8व्या महिन्यात बाळ जन्माला येतो तर त्याला NICU मध्ये ठेवलं जातं. आता जे मेडिकल डिपार्टमेंटमध्ये लोक आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत. तर बाळ जेव्हा 8व्या महिन्यात जन्माला आलं तेव्हा त्याला अर्थात NICU मध्ये ठेवलं. आता एवढे कॉम्प्लिकेशन असताना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना अडचणी आल्या, प्रत्येक स्टेपमध्ये त्यांना अडचणी आल्या. पण त्यांना माहिती होतं की माझं नामस्मरण हे माझ्यासाठी खूप मोठं शस्त्र आहे आणि अर्थात ते ब्रह्मास्त्र सारखं काम करत असतं. त्यांचं नामस्मरण चालू होतं. बाळाचा जन्म झाला, थोड्या दिवस त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं. हे सगळं करत असताना इकडे ताईंची सेवा म्हणजे कुठल्याही नियम अटी न पाळता फक्त नामस्मरण आणि तारक मंत्र ऐकणं, पठण करणं, श्रवण करणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या. बाळ हळूहळू NICU मधून रिकवर झालं. बाळ त्यांच्या जवळ आलं आणि आता त्यांचं बाळ अतिशय सुखरूप आहे. ताई मला तेच म्हणतात की मला गर्भधारणा होईल याची गॅरंटी नव्हती, माझं बाळ जगेल की नाही याचीच गॅरंटी नव्हती. जे डॉक्टर बोलले की 5व्या महिन्यात आपल्याला म्हणजे बाळ जगू नाही शकत किंवा गर्भपात होऊ शकतो, तेच बाळ 8व्या महिन्यात जन्माला आलं. आणि अतिशय थोडासा जन्माला आल्यावर सुद्धा त्याला बऱ्याचशा काही अडचणींना सामना करावा लागला. पण त्याच्यातून सुद्धा महाराजांनी त्या लेकराला तारलं आणि आता बाळ एकदम सुखरूप आहे, एकदम ठणठणीत आहे. आणि हे होत असताना सुद्धा ताईंनी सांगितलं की ताई मी आता 11 गुरुवारला सुरुवात केली आहे. मला एक सांगायचं आहे
आपण संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, वेदना, त्रास या गोष्टी घडतच असतात, पण हीच खरी तुमची वेळ असते परीक्षेची, की देव तुम्हाला एखादी गोष्ट देणार आहे, तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कितीही विनवण्या केल्या, तुम्ही कितीही संकल्प केले, तुम्ही कितीही हातपाय जोडले, तुम्ही कितीही नवस केले, पण जे तुमच्यासाठी चांगलं आहे तेच तुम्हाला परमेश्वर देणार आहे. आणि एवढी जर विश्वास आहे की जे माझ्यासाठी घडलं आहे ते चांगलंच घडलं आहे. आज भले आपल्याला वाटतं की माझ्या मनाविरुद्ध झालं, मग असं का झालं, नाही, याच्यातून सुद्धा काहीतरी चांगलं घडणार असतं. आणि जेव्हा वाईट घडीचा तुम्ही सामना करत असता किंवा कोणासाठी तुम्ही चांगलं करत असता, त्या क्षणात महाराज तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियोजन करत असतात. म्हणून हे सांगायचं आहे की जरी वाईट वेळ असली, दुःख असले, संकट असले, तरी सुद्धा तुम्ही हताश व्हायचं नाही आहे. महाराज तुमच्या साक्षीला आहे, ते तुमच्या सोबत असणार आहे, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. तुमचा हात फक्त सुटून देऊ नये. आपण एक पाऊल आलो तर महाराज 100 पावलं येतात, पण आपला पाऊल जर कधी लडखडला की नाही, माझ्याकडनं सेवा नाही होणार आणि झालं, आता मला काही करायचं नाही, मग बस, मग तेव्हा आपण संपतो. जेव्हा अडचणी येताना तेव्हा आपली सेवा जास्त वाढली पाहिजे, जेव्हा परीक्षेचा काळ येतो तेव्हा सेवा जास्त वाढली पाहिजे. आणि महाराजांना हीच प्रार्थना आहे. अतिशय असंख्य आपल्याला अनुभव येतात आणि नक्कीच मला जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं भाग्य मिळू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.